हाय सगळ्यांना, तर कसे आहे सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मस्त राहा, स्वस्त राहा सगळेजण. आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही म्हणता मी पागल झाली का एवढ्या लवकर शुभेच्छा देते, पण झालं असं की मला जायचं आज मकर संक्रांतीचं शूट करण्यासाठी. आणि मी माझा लूक कसा केला आहे ते पण मी दाखवणार आहे. आणि जो माझा लूक करणार आहे त्या आहेत पूजा घोलप गुंजा. म्हणजे तुम्हाला माहिती बीडच्या आपल्या रील स्टार फेवरेट पाणीपुरी ह्या आहेत. जाऊ द्या, कानातले वगैरे सगळे इग्नोर करा, मला जायचं आहे त्याच्यासाठी मी सोय हे करते. आणि मी माझा मेकअप फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे माझा मेकअप वगैरे कसा झालेला आहे. चला तर मग आज जायचं, पूर्ण दिवस तिकडंच जाणार आहे. त्या आता मेकअप आर्टिस्ट झाल्या त्याच्यामुळे खूप छान मेकअप करतील, मला तर अशी अपेक्षा आहे. पण काय माहिती आता बघू कसं फायनल मेकअप होते. तर आज आहे सोमवार असल्यामुळे उपवास वगैरे सोडते आणि पटकन निघते का तर तिथं वेळ नाही भेटणार नंतर. त्याच्यामुळे आज उपवास वगैरे सोडून वगैरे जाते. सोबत पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जाते. तिथं असणार आहे, पण कसं आपलं सोबत बरं राहतं, मला तर असं वाटतं. त्याला तर मग पूजा घोलगुंजा ह्या मेकअप आर्टिस्ट माझा व्हिडिओ कसा करणार आहे ते बघूया आपण. तर मैत्रिणीनं फायनली मी आत्ता बीडला पोहोचले होते आणि त्यानंतर गेले होते पार्लरमध्ये. तर आता मेकअप करायची वेळ आली होती माझ्यावरती. तर पूर्ण असं मला फ्रेश वगैरे करून घेतलं. त्यानंतर मी पार्लरचा जो एप्रॉन होता तो वेअर केला, का तर साडी जी वेअर करायची असते ती घालण्यासाठी सोपं पडतं म्हणून. नंतर काय मग चालू झालं आपल्यावर एक एक फाउंडेशन लावायला. हाय सगळ्यांना, तर माझा लुक बघू शकता मकर संक्रांतीचा किती सुंदर केला आहे. हा लुक केला आहे, ह्याला तर ओळखतातच तुम्ही आपले रील स्टार बीडचे फेमस. तर आता त्या मेकअप आर्टिस्ट झाल्यात, पाणीपुरी वगैरे सगळं सोडून दिलेले आणि मेकअपच्या पाठीमागे लागले. तर खूप छान असा लुक केलेला आहे, एकदम शायनिंग असा लुक केलेला आहे. आवडला का मेकअप? खूप छान मेकअप झालेला आहे. हो ना, खरंच. बाकी काय बोलायचं पूजावहिनी? काही नाही, मला मेकअपची आवड होती खूप आणि जे काम आपण करतो ना ते जास्त आवडीनेच करायला पाहिजे. आणि खरंच प्रत्येक कस्टमर खूप खुश होते आणि यांना पण खूप मेकअप आवडला आहे. तुम्ही बघू शकतात मेकअप पण किती सुंदर झालेला आहे, एकदम छान दिसायला आहे. कारण आम्ही पण खुश होतो जर कस्टमर खुश झालं तर. हां, म्हणजे मला स्वतःवर विश्वास होता की ते एवढे सुंदर मेकअप करतील म्हणून, पण एवढा ग्लो आला आहे ना, खरंच खूप छान असा मेकअप आलेला आहे. थँक्यू. चला, आणि थँक्यू पूजा वहिनी छान असा मेकअप करून दिल्याबद्दल. तुम्ही पण सुंदर दिसायला. थँक्यू. आणि चला आता आम्ही जाणार आहेत, आता फोटोशूट वगैरे करून घेतात. एवढा सुंदर मेकअप केलं आहे त्यांनी, एवढे कष्ट केलेत ना. मग आता फोटो रील आपल्या झालेच पाहिजेत ना, त्यासाठी आम्ही आता सुंदर जात होतो. कंकालेश्वर इथं आहे बीडमध्ये, तुम्ही ऐकून असाल त्याच्याबद्दल. तिथे आता जाणार आहेत आणि मस्त फोटोशूट रील वगैरे करणार आहे. आणि ते तुम्हाला लवकरच अपडेट पाहायला भेटतील. तोपर्यंत रील तुम्ही बघू शकतात आपल्या इंस्टाला पूजा मेकअप आर्टिस्ट म्हणून आहे. पूजा मेकअप आर्टिस्ट आहेत का गुंजाळ पण टाकली? पूजा घोलप गुंजा ह्या मेकअप आर्टिस्टला जाऊन तुम्ही चेक करा. खूप छान हां, तिथे ID करू शकता चेक. आणि खूप सुंदर सुंदर अशा. आणि तुम्हाला जर बीडमधली किंवा आसपास खेडेगाव आहेत ऑर्डर द्यायची असेल तर आपल्या पूजा मॅडमला नक्की जा. खूप सुंदर असं. आणि प्रोडक्ट तर विचारच नका, प्रोडक्ट सगळे ब्रँडेड वापरलेले आहेत, त्याच्यामुळे ग्लो एकदम सुंदर आलेला आहे. चला, भेटते मी नंतर तुम्हाला कंकालेश्वरला गेल्यावर. संक्रांतीला देतात हळदी कुंकाचं वाण, कुणालरावमुळे आहे मला सौभाग्याचा मान. खाली बघा. कंकालेश्वरला रील फोटो सगळं आवरला आहे. थांब. हाय मैत्रिणींनो, इतका सुंदर ग्लो आला आहे ना, बघू शकता. संध्याकाळचे 9 वाजलेले, इतका सुंदर ग्लो आला आहे. हे बघा टेक्स्चर जवळून दाखवतो मी तुम्हाला. खूप सॉफ्टली मेकअप झालेला आहे. आणि दुपारी 2 वाजता मेकअप केलेला आहे, आता संध्याकाळचे 9 वाजले. इतका ग्लो आलेला आहे आणि माझ्या धनीला तर खूप आवडला हा मेकअप. त्यांना आल्या मला म्हणजे कुठे धब्बा दिसेना, काहीच दिसेना, इतकं सॉफ्ट मेकअप झालेलं आहे. तर मला खरंच रिमूव्ह करू वाटेल मेकअप. मी व्हिडिओ काढत बसले. तर चला, माझा मेकअप तुम्हाला पण आवडला आहे ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप धावपळ झाली माझी, खूप म्हणजे तिथून आले तिकडे गेले, फोटोशूट केला, व्हिडिओ केले, खूप अशी धावपळ झालेली. चला बाय. दिवसभरची दगदग आणि ते सगळं करून मला एवढी भूक लागली होती. मग काय गरमागरम शाबू केलं आणि घेतलं खाऊन, का तर आता शाबूशिवाय ऑप्शनच नव्हता. आणि तुम्ही पण उपवासाला शाबू खातायत का नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि चला टाटा बाय बाय, भेटू उद्या.